शाहवाडी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असताना शाहवाडी तालुक्यातील पुरोगामी व समविचारी पक्ष संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला। शाहवाडी तहसील कार्यालयासमोर विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भव्य निदर्शने करत घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला। आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली। आंदोलनात प्रत्येक सहभागी कार्यकर्त्याने छातीवर "मी सोनम वांगचुक" असा बिल्ला लावून आंदोलनाची एकात्मता व्यक्त केली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भरत पाटील, स्वाभिमानी पॅन्थर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश कांबळे, राजाराम मगदूम, शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार, भारतीय दलित महासंघाचे अनिरुद्ध कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश माऊंटकर इत्यादींनी मोर्चाला संबोधित केले। यावेळी आंदोलनात आरपीआयचे अभिजित पाटील, जिल्हा उपप्रमुख बाबा पाटील, हनुमंत कवळे, प्रवीण कांबळे, भैया थोरात यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी नगरसेविका पल्लवी पवार, नगरसेविका स्नेहा बेर्डे, अनिल कांबळे, बाबासो कांबळे, सचिन कांबळे, प्रवीण कांबळे, योगेश कुलकर्णी, बाबूराव चांदणे, संजय केळसकर, सर्जेराव गुरव, दयानंद कांबळे, आनंदा जाधव, विलास कांबळे, दिनकर कुंभार, शौकत हवालदार, विजय कांबळे, वसंत पाटील, किरण कांबळे, शिवाजी मोरे, सिकंदर जमादार, रवींद्र खुटाळे, कुमार सोने यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन न्यूज, अनिल कांबळे।